यांनी समोर स्वागताचा स्वीकार करायचा आहे। संस्थापक अध्यक्ष और ये जो लाइसेंस बन रहे 2013 से ये मेरे को साथ दे रहे सैयद साबिर साहब, इनके नेतृत्व में मैंने काम किया और आगे राजनीति की शुरुआत किया और 2 टाइम चुन के आया और तीसरी बार और साबिर भाई तुम्हारा हाथ रहना। साबिर भाई का सत्कार साबिर खान और आतिक भाई करेंगे। सैयद साबिर भाई, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी समिती, चे नाव या ठिकाणी या कार्यक्रमाला मेहनत घेतली आणि या तुम्हा सर्वांना या ठिकाणी एक जागा एकत्र करण्याचं काम केलं। ते कार्यक्रमाचे आयोजक माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सय्यद शिरूभाई, त्यांची सर्व टीम, आतिक भाई, साबिर भाई, तारिक भाई, करण पटेल, या सर्वांनी, शकील भाई, चुम्बू शेठ, या सर्वच त्यांच्या कमिटीने या आजचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली। सर्वप्रथम त्यांचे आभार। आमचे सर्व या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले प्रमुख पाहुणे, त्यांचं पण आभार। आता या ठिकाणी जे सर्व गावकरी मंडळी आहे, मित्र परिवार आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम जे आहे या ठिकाणी लर्निंग लायसन युवकांसाठी, तरुणांसाठी आणि जे कोणी वाहनधारक आहेत, वाहन चालक आहेत, त्यांच्यासाठी हा मोफत असा कार्यक्रम या ठिकाणी प्रत्येक वेळेस सय्यद साबिर भाई ज्यावेळेस महाराष्ट्राचे अध्यक्ष होते त्या काळापासून त्यांचं विशिष्ट प्रेम दौलताबादला राहिलेलं आहे आणि असंख्य दौलताबादच्या युवकांना त्यांनी लायसन बनवून दिलेले आहे। 2 व्हीलरची असो, 3 व्हीलरची असो, 4 व्हीलरची असो, या ठिकाणी त्यांचं विशिष्ट प्रेम आहे आणि हा 4थ्यांदा किंवा 5व्यांदा कार्यक्रम शिरूभाईच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी दौलताबादकरांना लाभलेला आहे। तुम्हाला सर्वांना माहित आहे का आरटीओ ऑफिस मध्ये कसे एजंट जे आहेत फसवणूक करतो, एका लायसन्स साठी 2-2, 4-4, 5-5 हजार रुपये कसे उकळण्यात येतात आणि कसे नंबर लावून तिथे जे आहेत वेळ पण वाया जातो, पैसा पण वाया जातो आणि असंख्य लोक तिथे टळकळत असतात, तरी त्यांचं जे लायसन्सचं काम होत नाही। आज शिरूभाईमुळे आणि सय्यद साबिर साहेबमुळे या ठिकाणी दौलताबादला जे आहेत घर बसल्या लर्निंग लायसन्सचं कॅम्प आणि या रजिस्ट्रेशनचं आज या ठिकाणी इनॉग्रेशन झालेलं आहे। त्यासाठी मी या सर्व टीमचे जे अभिनंदन करतो, कारण की मित्रांनो, ज्या वेळेस आपण जे राजकारणात असतो तर सर्वात पहिला मोठा आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोर हे असलं पाहिजे का आपल्या हातून समाजाची सेवा घडो आणि हे सर्वात मोठं काम समाजसेवेचं या ठिकाणी शिरूभाई आणि भ्रष्टाचार विरोधी समितीने हाती घेतलेलं आहे। त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे। कारण की आपण पाहतो वर्दळ इतकी असते, ये जा इतकी असते, वाहनं इतकी झालेली आहेत आणि वारंवार जे या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात, दुर्घटना होतात आणि काही ते दुःखान मरण पावतात। पण काय होतं, आपल्याकडे लायसन नाही असतं, लायसन नसल्यामुळं वर्ष गाडी घेऊन हमखास निघून जातात। तर शासनानं असा कायदा केलेला आहे का जर ते अल्पवयीन मुलांना जर ते वाहन चालविलं, 2 व्हीलर असो, ती चालविली आणि त्याच्याकडे लायसन नसेल तर त्या मुलावर गुन्हा दाखल होणारच होणार, त्याच्या आई वडिलावर, पालकावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे। तर जेलमधून जाण्यापासून वाचविण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार विरोधी समिती आज करत आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी सर्वच मार्गदर्शन आपल्याला करणार आहे। मी जास्त काही खोलात जाणार नाहीये। आपल्याला शासनाच्या जे विविध नियमाचं काटेकोर पालन करणं। आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आपले सन्माननीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबिर भाई, आमचे जिल्हा परिषद सर्कलचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका अध्यक्ष सर्जेराव चव्हाण पाटील साहेब, माजी सरपंच सय्यद हारून भाई, पंचायत समिती सदस्य तिसगाव विजय जाधव भाऊ, पोलीस उपनिरीक्षक डोबाळे साहेब, पठारे साहेब, आमच्या दौलताबाद जिल्हा पंचायत समितीचे सदस्य वनिताताई मुळे, आमचे एकनाथ दाजी, कागजीपुराचे सरपंच साजिद भाई, कल्याण कांजुने पाटील, दौलताबाद ग्रामपंचायत सदस्य किशोर जाधव, दीपक दादा घुसडे, बबलीबाजी, साबिराबाजी, राजिक खालो, सय्यद शफीक भाई, माजी सरपंच पवनजी गायकवाड, सर्व पत्रकार मित्र आणि भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे मालेगून आलेले माजी नगरसेवक शफीभाई, तसेच जिल्हाध्यक्ष आलिमभाई, आमचे सर्व पत्रकार मित्र अखिल भाई,
आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आता नवनिर्वाचित झालेले सलीमभाई अंबानी म्हणून त्यांना सर्व औरंगाबाद संभाजीनगर जे इथं परिचित आहे, तसेच दौलताबाद ग्रामपंचायतचे ग्राम. अस्सलाम वालेकुम, जय हिंद, नमस्कार. जिंदगी का कुछ न कुछ मियार होना चाहिए, आदमी को साहिब किरदार होना चाहिए, और जो लुटाते अपनी हस्ती कौम और मिल्लत पर, ऐसे हमारी कौम का सरदार होना चाहिए. ये सैयद साबिर साहब के लिए मेरे दो शेर थे, और अल्हम्दुलिल्लाह तकरीबन 20 साल से मैं हमारे सैयद साबिर साहब से जुड़ा हूँ. और आज जो भी हम लोग हैं, शेरू भाई के साथ हम लोगों ने जितना काम किया, 20 साल से तकरीबन हमको उन्होंने एक चलता हुआ संविधान बना दिया. सैयद साहब का ये कमाल है कि उन्होंने चलता हुआ संविधान बना दिया हम लोगों को. पूरा संविधान की इतनी किताब में जितने पॉइंट्स है वो सब हमारे दिमाग में डाल दिए. तकरीबन मालेगांव शहर में हम लोगों ने आज तक 12 से 12,500 लाइसेंस लोगों के, जो आज लर्निंग लाइसेंस 30 रुपए में बन रहा है, हम लोगों ने ये 12 रुपये से स्टार्ट किया था लर्निंग लाइसेंस का. आज उसका 30 रुपया हो गया है, और तकरीबन 200-250 लर्निंग लाइसेंस का. तो ये हम लोगों ने मालेगांव में जब शुरू किया था तो 12 रुपये से शुरू किया था लर्निंग लाइसेंस का. सैयद साबिर साहब ने आज उनके हाथ से बांटा था, लेकिन वो काम छोड़ के हम लोगों ने इतना आगे निकल गए उनकी दुआओं से, काम की बरकत से, कि मैं 2 मरतबा मालेगांव में नगर सेवक बन चुका उनकी वजह से. तो मैं मुल्लाबाद और दौलताबाद वालों से गुजारिश करना चाहता हूँ कि ये जो भ्रष्टाचार विरोधी समिति है, ये दुनिया में जो गरीब लोग हैं जिनके साथ अन्याय होता है, अत्याचार, यहाँ के जितने भी हमारे जिम्मेदारान हैं उनसे गुजारिश करूंगा कि वो अपने इस संगठन को यहाँ पर ज्यादा से ज्यादा बढ़ाए, हमारे कार्यकर्ता बढ़ाए, और जो लोग इसके ऊपर करप्शन करने का काम कर रहे हैं उसको रोकने की कोशिश करें. शुक्रिया, मुझे यहाँ पर बुलाकर 2 बात कहने का मौका दिया. मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. शुक्रिया, जय हिंद, सलाम वालेकुम. फिर उसके बाद में साबिर भाई से मेरी मुलाकात हुई, और जब 300 रुपए में लाइसेंस बन रहा था, तो जब हमने साबिर भाई ने मेरे को जो दिशा बताई और मैं मिला, और उन्होंने जो तो दौलताबाद के मेरे ख्याल से कुछ 500-600 लाइसेंस हमने बनाए अभी तक, और आगे भी ये चालू है. तो मैं साबिर भाई का जो है तो बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, और विनती करता हूँ साबिर साहब को, भ्रष्टाचार समिति विरोधी समिति के अध्यक्ष, कि वो अपना मनोगत व्यक्त करें. आज भाषण देने का टाइम भी नहीं, खाली तुम लोग के सामने. आज आपण भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे आमच्या सगळ्यांचे सहकारी सय्यद साबिर भाई आणि माझा दौलताबादचे ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच शेरूभाई यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या गावामधील लर्निंग लायसन्सचा वाटप करण्याचा उपक्रम आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथं पार पडत आहे. त्या कार्यक्रमासाठी भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष सय्यद साबिर भाई, आपल्या दौलताबाद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक डोमाले साहेब, माजी उपसरपंच अरुणभाई, विजू जाधव, वनिताताई मुळे, त्याचबरोबर आपल्या गावातील आत्ताच चांगल्या पद्धतीने भाषण केलेले माझे मित्र लाईक भाई, आपल्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, आता सगळ्यांचे नाव लाईक भाईने घेतलेले, लाईक भाईने जेवढे नाव घेतले ते सगळे, म्हणून आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य, माझे सर्व पत्रकार मित्र, शेरूभाईचे सगळे सहकारी मित्र, त्याचबरोबर आपले इथं आलेले पाहुणे, मालेगाव म्हणा किंवा खुलताबाद मधून माझे सरपंच मित्र, आणि सगळे होकले तरी चालते, पण कल्याण कांदणे पाटील होकले नाही पाहिजे, म्हणून ते पण माझे सहकारी मित्र. म्हणजे नाव घ्यायला जास्त वेळ जाईल ना, आपल्याला लर्निंग लायसन्स वाटप करायचं. दादा आगे, दादा आमच्या मनात आहे. म्हणून आजचा एक खूप छान कार्यक्रम शेरूभाई तुम्ही उपस्थित केला. जसं तुम्हाला साहेब बोलले की
लर्निंगचे लायसन असेल, कॅम्प असतील, त्याचबरोबर खरं तर लाईट बिल तुमचं पण डिपार्टमेंटमध्ये जे आहे राशन कार्ड बनवण्याचे, राशन कार्ड वाटप करायचे, निराधार महिला असतील, निराधार अपंग युवक असतील, युवती असतील, यांच्यासाठी सुद्धा शासनाचे भरघोस अशा उपक्रम असतात, योजना असतात, परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि शिरोबाईंनी सांगितल्याप्रमाणे मागील आता ही तिसरी वेळ आहे की लर्निंगला त्यांचं वाटप करायचं आणि त्याच्यामध्ये साबीरबाईचा खूप मोठा वाटा आहे. लायसन नसेल तर काय काय होतं आता तुम्हाला सरांनी आणि लाईक सांगितलंय, परंतु लायसन तर महत्वाचंच आहे, पण त्याच्याबरोबर इन्शुरन्स पण असणं गरजेचं आहे. कारण आपल्या गाडीचं जे बी वाहन आपण चालवतो त्याचं इन्शुरन्स पण असलं पाहिजे आणि लायसन पण असलं पाहिजे आणि टू व्हीलर असली तर हेल्मेट पण असलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, हा जो उपक्रम आहे, मला काय माहित नव्हतं सागरबाई. आता मालेगावचे नगरसेवक बोलले की मी त्याच्यामुळे 2 वेळेस नगरसेवक झालो. शेरूभाई बोलले की मी 2 वेळेस निवडून आलो. मला काय माहिती मी पण निवडून आलो असतो. आता मी तुम्हाला सोडत नाही. म्हणजे मला एक काहीतरी भारमान जिल्हा परिषद लढायची निवडून यायचं. काय सर बरोबर आहे की नाही भाई? सगळं म्हणजे मला आता तुमच्या सोबत राहावं लागतं आणि मी 100% तुमच्या सोबत राहील. म्हणून त्याला आजचा खरा कार्यक्रम हा भाषण करण्याचा नसून जे जे लाभधारक आहे त्यांना त्यांचं लायसन वाटप करण्याचं आहे. आणि शिरूबाई तुमचं खरं तर मनापासून खूप खूप अभिनंदनही करतो आणि धन्यवादही देतो गावाच्या वतीनं. त्याकडे खूप चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला आणि ज्यांना घर पोहोच, कारण आता आयटी ऑफिस आमचं करून दिलं सर, पूर्ण संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भाग सगळा आता करून यायला लागला. म्हणून आम्हाला तिथे जाताना माहिती पडतं किती गाड्याचे लोक येतात, किती काय होतं. म्हणून लोकांना तुम्ही जाण्याचा एक खर्च वाचवला. लायसनची जी काही फीस असेल नॉमिनल तिथं वाचवली, परंतु जाणं येणं, त्याच्यात वेळ देणं, टाइम देणं, आपले सगळ्या इथं कामगार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे आणि त्यांचं जे 1 दिवसाचं जाण्यासाठी येण्यासाठी जो टाइम लागतो, पुन्हा लायसन घ्यायसाठी टाइम लागतो, हे सगळा टाइम तुम्ही वाचवला आणि घरपोच त्यांना लायसन मिळवून दिलं. त्याबद्दल मी आजचा जो कार्यक्रम आहे भ्रष्टाचार समितीतर्फे उपक्रम कार्यक्रम एकदम छान कार्यक्रम आहे की लायसन आणि कागदपत्र हे प्रत्येक जणांकडे असले पाहिजे. प्रत्येक गाडीचे लायसन असल्याशिवाय आपल्याला पुढचं जो बेनिफिट आहे तो काही मिळत नाही. कोर्टात असो, पोलीस स्टेशनला असो, शहरात कुठेही अचानक नाकाबंदी लागते तर पोलीस फक्त लायसन चेक करतात, कागदपत्र चेक करतात. कारण की गाडी कुणाची आहे, लायसन कागदपत्र, गाडी चोरीची आहे का कुणाची आहे आम्ही खात्री करतो नाकाबंदी. आणि त्यानंतर लायसन नसल्यानंतर आम्ही त्याच्या लायसनचं चालन करतो. चालन केल्यानंतर ते शासनाला जातात. त्यासाठी हिचा कार्यक्रम या पहिल्या वेळेस पाहिला मी. आजपर्यंत माझी सेवा भरपूर झालेली शहरात झाली. आज दौलताबाद मला 1 वर्ष होत आहे, पण ही कार्यक्रम आज मी पहिल्या वेळेस पाहिला. खूप छान कार्यक्रम आहे हा. तरी सगळ्यांनी लर्निंग लायसन आणि आपलं रेग्युलर लायसन काढून घ्यावे, कारण की आपला जो आहे जीवित हानी होत नाही. प्रत्येकाने हेल्मेट वापरावे. हेल्मेट वापरल्यानंतर आपली जे अपघात होतात त्याच्यातून आपल्याला काहीतरी हे मिळतं. हातपाय तुटते, काय डोक्याला मार लागतो अपघात झाल्यानंतर. हेल्मेट नसल्यानंतर आपल्याला बेनिफिट मिळत नाही. आता कानून कायदे खूप आता नवीन निघालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं पालन करणं जरुरीचे आहे. कारण की आपल्याजवळ काय नसले, लायसन नाही, आता ते भाऊनी सांगितलं सगळं, कागदपत्र ठेवणे जवळ, लायसन जवळ बाळगणे आणि व्यवस्थित वाहन चालवणे आणि सीट बेल्ट सुद्धा लावणे आणि सिग्नलचं पालन करणे. सिग्नल एकदा जंप करू नये, कारण अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे. आणि हा जो लायसनचा कार्यक्रम केला है समितीतर्फे, सागर भाई मैं को पहचान सिटी चौक में था. मैं सिटी चौक में भी कार्यक्रम बहुत करे उन्होंने. हाँ, सिटी चौक से मैं पहचानता हूँ उनको. सिटी चौक में बहुत कार्यक्रम में जो भी रहा कार्यक्रम तो हमको मदद करते थे. ये जो कार्यक्रम है बहुत अच्छा है. सबने लाइसेंस, लर्निंग लाइसेंस सबके आपको निकालो. ज्यादा नहीं बात करूंगा, इतना बात करूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. और आरटीओ ने पकड़ा तो 5,000 रुपए जिसने ले गया उसको और 5,000 रुपए जिसकी गाड़ी है उसको. एक नया कानून आ गया. अब दूसरा एक ये लाइसेंस के बारे में बताना ये है कि अभी जो लाइसेंस के अपने को जो लाइसेंस बनाना है तो इसमें कुछ 50 लाइसेंस है टोटल. तो 50 लाइसेंस में कुछ डबल भी है. तो एक लाइसेंस की फीस अपने को 870 रुपये भरना पड़ेगा
और 2 लाइसेंस के 1170 रुपए भरना पड़ेगा। 2 लाइसेंस वाले फायदे में रहेंगे। लेकिन आपने ये फीस भरना है। फीस भरने के बाद शेरू भाई के पास पेपर देना या मेरे को बुलाना दौलताबाद, सब लोग एक जगह जमा होकर मैं उस पर सिर्फ स्टैम्प मारूंगा। भ्रष्टाचार विरोधी समिति की ताकत ये है कि सिर्फ मैं स्टैम्प मारूंगा और कोई भी आरटीओ आपके अगर ट्रायल लेगा सिर्फ स्टैम्प देखेगा अल्लाह के फजल से और आप पास हो जाएंगे। तो इस वजह से आप हमसे लाइसेंस बनाओ, आपका नुकसान मत करो। और आज एक बात ये बताना है कि मैं एक प्रोग्राम में था, तो वो प्रोग्राम में ऐसा होगा कि देखते देखते पूरी पब्लिक गायब हो गई। अब पब्लिक गायब हो गई, अपने पास तो ऐसी पब्लिक है कि बिल्कुल छिटके फेंक डाल के देती। तो आखिरी में मैं बोला यार ये पब्लिक गायब हो गई, साले सामने 2-4 लोग बैठे हुए हैं, तो तुम लोग क्यों बैठे हुए हैं? तो उन्होंने बोला तुम्हारा भाषण बंद करो, हम कुर्चा टेबल उठाने वाले हैं। तो ये वैसा मौका नहीं आना। और दूसरी बात ये कि आप लोग जल्दी से जल्दी अपने लाइसेंस पहले पक्के करा दो। जैसा साहब ने अभी बोले, क्यों तो लर्निंग पर गाड़ी चलाई नहीं जाती। अगर आपका एक्सीडेंट हो कुछ हो तो खुदा ना करे ऐसा अगर हुआ तो आपके लाइसेंस में गिनती नहीं आएंगी। और दूसरी बात ये है कि भ्रष्टाचार विरोधी समिति की तरफ से पुलिस का क्या हुआ था, मेघराजन साहब एसीपी थे, तो हर पुलिस स्टेशन में पम्पलेट लगाया था। तो जब 4000 लाइसेंस पुलिस विभाग के वाले बनाया था, जिसमें सैयद साहब पीआई थे, तो वो रिटायर होने वाले थे, बोले साबिर भाई मेरे को भी बना दो, बेगमपुरा पुलिस स्टेशन को थे, तो मेरे को भी बना दो, अब आगे मेरे को गाड़ी चलाना है। तो लाइसेंस कितना जरूरी है आप लोग ये समझ लो। ऑफिसर को भी बनाना है, सबको बनाना है। तो मेरी ये गुजारिश है कि आप लोग ये पहले बना लो और लाइसेंस बांटने का काम अपने को शुरू करना है। तो ये जो प्रोग्राम शेरू भाई ने रखे, तो शेरू भाई के लिए एक बात बताना चाह रहा हूँ कि इसी तरीके से मैं नांदेड़ में प्रोग्राम में भाषण देने को खड़े हुआ। खड़े होने के बाद पब्लिक तो तलमल कर रही थी, प्रोग्राम लेट हो गया, तो वो एक पहलवान बहुत सामने लकड़ी लेके आ रहा जा रहा था। बोलो भाई क्यों आ रहा जा रहा सामने? तो बोले चाचा तुम्हारा भाषण दो, ये प्रोग्राम कर रहा था, मैं उसको ढूंढ रहा। तो शेरू भाई को किसने ढूंढना नहीं, मारना नहीं, इस वजह से मैं मेरा प्रोग्राम ये करता हूँ। आज दौलताबाद में जो लाइसेंस बांटने का जो काम हुआ, तो आगे से जो है तो आप लोग को लाइसेंस के लिए कोई कागज लगने वाले नहीं है, किसी ने बताया नहीं। सिर्फ आधार कार्ड होना और उस पर सनाफ होना। तो अगर उतना एक पेपर दे दिए तो आपका लाइसेंस बन जाएगा। कोई 50 पेपर की जरूरत नहीं है। और हम लोग जो है तो अभी नई नोंदनी भी चालू करने वाले हैं, क्योंकि हमारे शेरू भाई को बोला कल से पेपर लो। आधार कार्ड और लर्निंग के जो पेपर है, पेपर बोले तो साइन होना, मोबाइल नंबर होना, एक फोटो होना, तो आपको घर बैठे मिल जाएगा। अगर आप चाहेंगे आरटीओ ऑफिस जाके बनाना तो आप वो भी बना सकते हैं। और उसके बाद जो पक्का लाइसेंस है उसको 870 रुपये आपको एक लाइसेंस की फीस भरना है। अगर 2 लाइसेंस है कार और मोटरसाइकिल तो उसके 1200 रुपये भरना है। इसके ऊपर आपको पैसे लगेंगे नहीं। जिसको भी बनाना रहेगा शेरू भाई से, और यहाँ हमारे तीनों साबिर भाई, अतीक भाई, संजय राव पाटिल साहब, ये सब जितने भी है, तो ये सबसे मिलकर आप लोग कभी भी तैयारी रखो, इंशाल्लाह मैं आपके साथ हूँ। राशन कार्डची तुम्ही सुविधा केव्हा देणार नागरिकांना? राशन कार्ड की अभी जिसका मसला है मेरे पास आओ, मैं जिला पुरवठा अधिकारी के कैबिन में लिया के बिठा दूंगा। आप लोग वहाँ चलना, वहाँ से आपकी क्या बात कर रहे हैं आप डायरेक्ट मैं लेके जाऊंगा, कैबिन में बिठाऊंगा, इधर उधर नहीं। वो हवा में बातें करने वाले और रहते, मैं डायरेक्ट तुम्हारे 10-5 लोग आना, हमारा ये काम है, उसके कैबिन में लिया के बिठाऊंगा। आप अपनी अपनी समस्या बताना और बना के। संभाजीनगर मध्ये भ्रष्टाचार संदर्भात बरेच प्रकरण चालू आहे, तर तुमच्या संघटना तिकडे का बरं वळत नाही? आता बघा, आमची संघटना जी काम करते त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे त्या उदाहरण मध्ये सगळं समजून जाईल। एक थोडक्यात एक आग लागली, ती आग लागली, त्या आगीत तुम्ही पण आग विझू लागले, मी विझू लागले, हे विझू लागले, कशाने? कोणी पाणीचा टँकर, कोणी बादली, कोणी काय। एक चिमनी है, ती तोंडात पानी घेऊन आग विझू लागली, चिमनी चुड़िया जिसको हम बोलते हैं। तो लोग बोले यार इतने बड़े बड़े टैंकर है, इतने बड़े बड़े बकीटा है, इससे आग नहीं बुझ रही, ये चुड़िया तू क्यों बुझा रही? वो बोले ये आग तो बुझने वाली है, लेकिन आग बुझाने में मेरा भी नाम आएगा। तो उस तरीके से हमारा भी आगे नाम आने वाला है। शुरुआत हमारे से है। बांधकाम कामगारांना तुम्ही येथील रहिवाशांना केव्हा लाभ देणार? ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांनी आमच्याकडे संपर्क साधा, आम्ही त्यांचं काम करायला फार मदत करू। कामगार आयुक्ताकडे जाऊ। नाम बोलू शकतो? सैयद साबिर, सैयद सरदार, भ्रष्टाचार विरोधी समिति राष्ट्रीय अध्यक्ष। तो भाई आज लर्निंग लाइसेंस के वाटप था, तो कितने लाइसेंस आपने बांटे और आगे कितने बांटने वाले हैं? आज जो है तो भ्रष्टाचार विरोधी समिति की तरफ से लर्निंग लाइसेंस वाटप और नवीन लाइसेंस की नोंदनी में दोनों कार्यक्रमों के आयोजन आज हमने किया था।
समिति के अध्यक्ष सैयद साबिर भाई और हमारे मार्गदर्शन सर्जराव चौहान, इनकी मौजूदगी में ये कार्यक्रम का आज आगमन हुआ था। आज हम लोगों ने जो तो लर्निंग लाइसेंस 100 बने थे, 100 वाटअप किए, और इसके पहले 2013 में, 15 में और 18 में भी ये कार्यक्रम लिए गए। इससे जो तो हमारे पूरे गांव के 600 से 700 लाइसेंस आज तक बन गए भ्रष्टाचार विरोधी समिति की तरफ से, और आज जो है तो 100 लाइसेंस बने। और आज आप भीड़ भी देख सकते हैं कि कितने लोग यहाँ पर आए लाइसेंस के लिए। बहुत से लोगों ने बनाए नहीं, जाते नहीं आर्ट ऑफिस तक, इसलिए ये कार्यक्रम हम यहाँ बार बार लेते रहते हैं और आगे भी इंशाल्लाह ये कार्यक्रम जारी रहेगा। ऐसा इतना कहे कि सर आज लायसन्स वाटपचा कार्यक्रम होता, काय सांगणार तुम्ही? आज दौलताबादमध्ये भ्रष्टाचार अध्यक्ष सैयद साबिर भाई आणि त्याचबरोबर माझे सहकारी मित्र दौलताबाद ग्रामपंचायत सदस्य सैयद शेरूभाई यांच्या उद्यमाने लर्निंग लायसन वाटपाचा 100 लर्निंग लायसन वाटपाचा कार्यक्रम इथं आज संपन्न झाला। खरं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या कामगार लोकांमध्ये आणि शेतकरी लोकांमध्ये लायसन काढण्याचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात असतं, परंतु भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून सैयद साबिर भाई आणि माझे मित्र सैयद शेरूभाई यांनी आज गावापर्यंत घराघरापर्यंत सगळ्यापर्यंत जनजागृती केली, त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेतले आणि त्यांना आज लर्निंग लायसन्स जवळपास 100 लोकांना उपलब्ध करून दिले। त्याबद्दल मी दोघांचंही खूप मनापासून खूप अभिनंदनही करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो।